साकोली जवळ असलेल्या पिंगेपर बोद्रा फाटा जाणाऱ्या रस्त्यावर 4 व्यक्तींवर रानडुकराने झडप घातली। त्यात 4 जखमी झाले। उपजिल्हा रुग्णालय साकोलीत भरती करण्यात आले। 4ही जखमींना भेट दिली असता 3 लोकांना भंडारा रवाना करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की बांपेवाडा येथील मनोज ताजराम जांभूळकर 54 वर्ष, अमरदीप राजीराम वलथरे 29 वर्ष, भजनदास आत्माराम बंबार्डे, मनोज ताजराम जांभूळकर 54 वर्ष, 2 लोक कामाकरिता व 2 लोक मरणाकरिता जात असताना ही पिंकेपार जवळ असलेल्या बोद्रा फाट्यावर डुकरांचं कडप जात असताना डुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यामध्ये 3 लोक गंभीर जखमी झाले तर एक साधारण जखमी असून दीपक केवडराम वलथरे, भजनदास आत्माराम बंबार्डे, अमरदीप राजाराम वलथरे या 3 लोकांना भंडारात रवाना करण्यात आले। वन विभाग, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प विभागाच्या लोकांनी आणि पोलीस विभागाच्या लोकांनी भेट दिली, चौकशी केली, परंतु कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देण्यात आलेली नाही। उलट फॉरेस्टचे लोक त्या लोकांना म्हणाले की बाबा तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता अशा पद्धतीचे बोलणे केले। सायंकाळी 5च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डीजी रंगारी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली व जखमींना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली। मी डीजी रंगारी, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी भंडारा। मी आज दवाखान्यामध्ये भेट दिलेली आहे। बांपेवाड्याचे लोक काही कामाकरता इकडे ती जात असताना 30 ते 35 रानडुकरांची एक रॅलीच त्या ठिकाणी आली आणि यांच्यावर हल्ला केला। या ठिकाणी त्यांना भरती करण्यात आले। 3 लोकांना भंडारा रवाना करण्यात येत आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोक या ठिकाणी आले आणि उलट त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना असं म्हणतात की बाबा तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता का, तुम्ही दारू पिलेले आहात, अशा पद्धतीची फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक त्यांच्यावर आरोप करत आहेत। माझी मागणी आहे की त्यांनी वाघाचे हल्ले होत आहेत, रानडुकरांचे हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, याच्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट मुळीच लक्ष देत नाही आणि त्यांना जे जखमी झालेले आहेत यांचा औषधोपचार असेल, भंडार त्यांना रवाना करण्यात येईल की फॉरेस्ट डिपार्टमेंटने यांना तात्काळ मदत करावी आणि त्यांना तात्काळ मदत करून पूर्णपणे औषधाचा त्यांनी पूर्णपणे व्यवस्था करावी अशी मी वंचित बहुजन आघाडीकडे मागणी करत आहे।